तर मित्रांनो, ही ओडिसा टुरिझमची गाडी आता आम्हाला धौलगिरी च्या टेकडीवर जिथं शांती स्तूप आहे त्या ठिकाणी घेऊन जात आहे आणि अगदी आता 5 मिनिटांमध्ये आम्ही धौलगिरी स्तूपावर पोहोचणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश्वर आणि आज मी येऊन पोहोचलो आहे ओडिसा राज्यातील धौलगिरी या ठिकाणी। धौलगिरी हे असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी कलिंगचा महासंहार झाला होता आणि ही कलिंग युद्धभूमी म्हणून ओळखल्या जाते। या ठिकाणी आहे तो शांती महास्तूप आहे, तो बघण्यासाठी आता जायचं आहे। तर चला मग। आणि मित्रांनो, या धौलगिरी शांती स्तूपासाठी जिथपर्यंत गाडीने येऊ शकतो तिथपर्यंत आलेलो आहे। आता इथून पुढे थोडंसं वरती पायऱ्या चढून जायचं आहे। धौलगिरी शांती स्तूप हे ठिकाण विशेष तुम्हाला सांगायचंय म्हणजे हे कशासाठी प्रसिद्ध आहे, तर ही कलिंग युद्धभूमी आहे। सम्राट अशोकाने जे कलिंग युद्ध केलं होतं आणि त्याच्यामध्ये लाखोंचा नरसंहार झाला होता, ते हेच ठिकाण आहे कलिंग भूमी, कलिंग युद्ध क्षेत्र असं हे क्षेत्र। या ठिकाणी सम्राट अशोकानेच शांती स्तूप स्थापन केलेला आहे। हे आहे आणि हे पहा, मी या शांती स्तूपाला येऊन पोहोचलो आहे आणि आता तुम्ही आता समोर पाहणार आहात तो शांती स्तूप। मित्रांनो, माझ्या समोर दिसत आहे तो आहे धौलगिरी शांती स्तूप। या शांती स्तूपाविषयी थोडीशी माहिती इथं दिलेली आहे। ती थोडीशी माहिती मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढून ती वाचू शकता। हे पहा थोडीशी माहिती। 700 years ago, Mahaभिक्षु Nichiren of Japan had made prophecies like that सातशे वर्षापूर्वी जपानच्या महाभिक्खू निरिचेन यांनी हा स्तूप बांधलेला आहे। महास्तूप ज्या स्तूपावर गौतम बुद्धांची ध्यानावस्थेतील प्रतिमा आणि त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित इतर प्रतिमा सुद्धा कोरलेल्या आहेत। आणि मित्रांनो, असं सांगितलं जातं की ज्यावेळी इथं कलिंगचं युद्ध झालं त्यावेळी या कलिंगच्या युद्धामध्ये लाखोंचा नरसंहार झाला आणि इथून जवळून ही जी पहा ही नदी दिसते, ही नदी ही दया नदी आहे आणि या रक्ताचे पाठ या नदीला जाऊन मिळाले आणि ही सर्व नदी लाल झाली। रक्ताने हिचं पाणी जे आहे ते सर्व लाल झालं असं सांगतात। दया नदी आहे ही आणि ही पूर्णपणे त्यावेळी रक्ताने लाल झालेली नदी होती आणि या स्तूपावर गौतम बुद्धाच्या जीवनचरित्रावर आधारित सर्व प्रतिमा चित्रे कोरलेली आहेत।
हे पहा निद्रावस्थेतील बुद्ध शांत निद्रा लागलेली आहे। आणि हा धौलगिरी शहर परिसर दिसत आहे। हे चित्रे जपानच्या भिक्खूंनी बांधलेलं आहे। ठीक है, सही तो